सगळ्या माझ्या सहकारी, माझे संघटनेतले सगळे नेते पदाधिकारी आम्ही दर महिन्याला किंवा जर सेशन असेल तर 4 आठवड्याचा गॅप, 5 आठवड्याचा गॅप येतो कधीतरी. आम्ही सगळे पुन्हा म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये एकत्रितपणे आम्ही सगळे येतो. आम्ही आमचे मित्र पक्ष शिवसेना आणि काँग्रेस पक्षालाही आम्ही त्याची सगळ्यांची माहिती देतो. त्यांनाही आमंत्रण असतं, त्यांना वेळ असेल तर त्यांनी यावं अशी आमची भूमिका असते. आणि सगळ्यांनी मिळून पुणेकरांचे प्रश्न हे मार्गी लावावे. आणि माझ्या ज्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून मी काम करते, बारामती लोकसभा मतदारसंघातला खडकवासल्याचा भाग जो पुणे शहरात येतो, त्याचा आढावा आणि एक उरलेल्या कामांची मागच्या वेळची कामं सांगितली त्याचा फॉलोअप ऍक्शन टेकन रिपोर्ट हा घेण्यासाठी आम्ही सगळे एकत्रपणे येतो. रस्त्यावरचे जे खड्डे पडलेले आहेत त्या संदर्भात आयुक्तांना काही सांगितलेलं आहे का? कारण खड्ड्यांचा त्रास पुणेकरांना जाणवतोय. 2 दिवसांपूर्वी आपण व्हिडिओ पाहिला असेल की एक पूर्ण माणूस जो आहे तो खड्ड्यामध्ये गेलेला पाहायला मिळाला. तर एवढा खड्डा रस्त्यांवरती पाहायला मिळतात, त्या संदर्भात काय करतात आयुक्तांनी काय सांगितलं? नाही, अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर आम्ही जे महत्वाचे मुद्दे मांडले हे सगळ्यांची भावना होती. एक तर खड्डे, दुसरा कचरा डेपो फुरसुंगीचा, आजही तिथे आंदोलन चाललंय आणि असंख्य भागामध्ये शहरामध्ये आज कचरा पडू नये हे वास्तव आहे या शहराचं. त्याच्यानंतर एक टॅक्सचा इश्यू आहे. जी नवीन गावं घेतली ते सगळ्यांना टॅक्स लावलेला आहे. माननीय अजितदादा असताना तुम्हाला आठवत असेल लोकसभेत विधानच्या सभेमध्ये त्याला स्टे दिला होता. त्याच्यानंतर विधानसभा झाली, यांची सत्ता आली महायुतीची, आणि मग त्याला पुन्हा एकदा थोडंसं एक्सटेन्शन दिलं होतं, पण आता कुठला निर्णय झालेला नाही. हा पूर्णपणे या गावांवर अन्याय आहे. तर आमची मागणी आहे की हा टॅक्स जसा अजितदादांनी असताना इलेक्शनच्या वेळेस दादांनी जो निर्णय घेतला होता तो तसाच ठेवावा अशी आमची मागणी आहे. याचं कारण असं की मूलभूत सुविधा ज्या देण्याचा कमिटमेंट पुन्हा म्युनिसिपल कॉर्पोरेशनने दिली होती ती पूर्ण झालेली नाही. त्याच्यानंतर रस्त्यानंतर उंडरीचा एक अतिशय गंभीर विषय आहे. उंडरीमध्ये बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे तिथे पोल्युशन प्रचंड वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याचा एक रिव्ह्यू वेगळा घेतला आणि कमिशनरांनी आम्हाला शब्द दिला ते स्वतः उंडरीला जातील. उंडरीत कचरा, पाणी आणि एअर पोल्युशन असे 3 अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत. त्याच्यामुळे अनेक भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. आणि एक महत्वाचा विषय आम्ही सगळे मिळून मांडला तो म्हणजे बावधनमध्ये तिथे एक केतकी ओढा आहे आणि त्या केतकी ओढ्यामध्ये संपूर्ण, आणि मी अतिशय मनापासून आभार मानते की त्या भागातले जे कॉर्पोरेटर आहेत, आम्ही पक्ष बघत नाही इथे आम्ही लोकप्रतिनिधी, इलेक्शनला लढाई झाली ती झाली. आता मी जाहीरपणे बारामती लोकसभा मतदारसंघातल्या अनेक भागातल्या या कॉर्पोरेटर चे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी पक्ष बाजूला ठेवून आम्ही त्या भागासाठी एकत्र काम करतो. त्यामुळे तेही अनेक नगरसेवक आले होते वेगवेगळ्या पक्षाचे आणि आम्ही सगळ्यांनी मिळून मागणी केली की बावधनला केतकी ओढा जो आहे त्याच्यावर रस्ता बांधला गेला. आता दरवेळेस तिथे बावधनला फ्लडिंग होतं. आता तुम्ही मला सांगा, ओढा जर बंद झाला तर फ्लडिंग तर होणार. हा रस्ता कोणी केला? आता कॉर्पोरेशन म्हणते पीएमआरडीए केलाय, पीएमआरडीए म्हणते कॉल. आम्ही विनंती केली की पीएमआरडी असू दे किंवा कॉर्पोरेशन असू दे, ते दोन्ही सरकारचेच भाग आहे. त्याच्यामुळे आम्हाला हा बावधनचा जसा नाल्याचा प्रॉब्लेम आहे तशा अनेक पुण्याच्या भागांमध्ये आज जेव्हा फ्लडिंग होतं, तुम्ही सगळ्यांनी अतिशय चांगलं कव्हरेज सहकार नगरच्या भागांमध्ये दिलं, तिथे पण फ्लडिंग झालं. एकता नगरला पण मागच्या वर्षी फ्लडिंग झालं, याही वर्षी फ्लडिंग झालं एकता नगरला. त्या संपूर्ण भागामध्ये फ्लडिंग का होत आहे याचं कारण असं की या संपूर्ण भागामध्ये नाले बंद झालेले, तोच प्रॉब्लेम बावधनला येतोय. त्याच्यानंतर अनेक ठिकाणी फुटपाथचं अतिक्रमण झालेलं आहे आणि खरं तर एक आढावा घेतला पाहिजे की खरंच किती प्रोजेक्ट झाली आहेत, किती प्रोसेसमध्ये आहेत आणि प्रपोज प्रोसेस काय, आणि मग निधीचं विभाजन नक्की कसं चाललंय किंवा काय प्लॅनिंग आहे. आणि डीएसके विश्व, त्या डीएसके मध्ये म्हणजे धक्कादायक आहे, तुम्हालाही आश्चर्य वाटेल, कारण का महाराष्ट्र सरकार सातत्याने सांगत असतं की ते हे राज्य पॉवर सरप्लस आहे, म्हणजे वीज सरप्लस स्टेट आहे महाराष्ट्र. जर वीज हे सरप्लस आहे, गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची सत्ता आहे,
मग डीएसकेच्या संपूर्ण त्या भागामध्ये का तिकडे आम्हाला वीज मिळत नाही? संपूर्ण भागामध्ये आणि दिवसातून एखादा दिवस चुकून जात असेल अर्धा तास, मी मान्य करू शकतो, काही टेक्निकल इश्यू असू शकतो, पण धायरी जे पुण्याचं अतिशय महत्वाचा फास्टेस्ट ग्रोईंग भाग आहे, त्या भागामध्ये लोक रितसर टॅक्स भरतात. तिथे विजेचा प्रॉब्लेम दररोज होतोय. सरप्लस शहरामध्ये, राज्यामध्ये जर सरप्लस वीज आहे तर मग माझ्या धायरीच्या लोकांना वीज का मिळत नाहीये, याचं उत्तर महाराष्ट्र सरकारला आणि कॉर्पोरेशनला द्यावं लागेल. नाही नाही, ते थांबलंच पाहिजे ना, तातडीने थांबलं पाहिजे. उंडरीला तसाच प्रॉब्लेम आहे. उंडरीचा स्पेसिफिक ती सगळी टीम आली होती, सगळ्यांनी सुंदर सुंदर फ्लॅट्स घेतले, कारण का त्यांना वाटलं मागे टेकडी आहे, त्याच्यामुळे लोकांनी फ्लॅट घेतले. आता या सगळ्या टेकड्या फोडायचं पाप सारखं चाललेलं आहे. बालभारतीला विरोध आपणच सगळ्यांनी केला होता. आपण तो जो आतला रस्ता जाणार होता त्याला आपण सगळे गेलो होतो ना तो बघायला, मी स्वतः गेलो होतो. आमचा पूर्ण विरोध आहे. आम्ही विकास हा झालाच पाहिजे, आमचा आग्रह आहे, पण विकास आणि पर्यावरण या दोन्हीचा समतोल ठेवूनच विकास झाला पाहिजे. तेव्हा नेट टाइम परमिशन देते जिल्हाधिकाऱ्यांकडून ज्या गोष्टींकडे पाहणी होत नाहीये आणि रितसर त्यांना परमिशन दिली जाते आणि टेकड्या फोडल्या जात आहेत. असाच एक आता मुद्दा गंगाधामची जे टेकडी फोडली आहे, टेकडी फोडली आणि तिथं संपूर्ण रस्ता. अशा घटना जर पुण्यात होत असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार हे पक्ष म्हणून नाही, पण एक पुणेकर म्हणून आमची नैतिक जबाबदारी आहे. आम्ही रस्त्यावर उतरून ह्याचा विरोध आणि आंदोलन करणार. राजकीय प्रश्न आहे. गेल्या 2 एक मिनिट ह्यांचं ऐकू द्या ना. कालच आम्ही सांगत होतो, वारजाच्या भागात आम्ही एवढा खटाटोप करून, हे टीम वर्क आहे, सगळे नगरसेवक सगळ्यांनी मिळून फॉलोअप घेऊन तो रस्ता लागला. आता एक 500 मीटर राहिलाय, त्याच्यामुळे 2-2 तास ट्रॅफिक जॅम होतो. आता हेच जबाबदारी सरकारने घ्यायला लागेल ना. ते म्हणणार नॅशनल हायवे म्हणणे, आता नॅशनल हायवे आणि कॉर्पोरेशन दोन्ही सत्ता एकाच बाजूने, डबल इंजिनचं सरकार आहे ना. मग डबल इंजिनच्या सरकारमध्ये कामं का होत नाहीत? त्याच्या भरडला जातोय पुणेकर ना, त्याला तासन तास बसावं लागतंय. त्या प्रदूषणामध्ये पेट्रोल डिझेलचे भाव काही कमी होत नाहीये. त्यामुळे ह्या संपूर्ण मला विचाराल तर अर्बनायझेशन मध्ये पूर्ण हे कोलॅप्स झालेले आणि गेले 7 वर्ष त्यांचीच सत्ता आहे, हे वास्तव आहे पुण्याचं. त्याच्या मागे कोण आहे हे बघावं लागेल आपल्याला. त्याच्यामुळे मला असं वाटतं त्याची आज आम्ही राईट टू इन्फॉर्मेशन मध्ये मागणी करू की नक्की त्याच्या मागची अदृश्य शक्ती कोण आहे. नाही, शाळांच्या बाबतीत मी स्वतःच माननीय मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलेलं आहे. मराठी शाळा संपूर्ण राज्यामध्ये अडचणीत आलेल्या आहेत आणि याच्यासाठी मराठी जगली पाहिजे आणि त्याच्यासाठी काय नियोजन महाराष्ट्र सरकार करेल किंवा जिथे शिक्षक नाहीयेत त्या रिक्त जागा तातडीने भरल्या पाहिजेत. याच्यासाठी न्यू एज्युकेशन पॉलिसी या सरकारने आणली, पण त्या न्यू एज्युकेशन पॉलिसीमुळे कुठली क्रांती घडली आहे? उलट होतं तेच बरं होतं असं म्हणायची वेळ आलेली आहे. त्यामुळे दुर्दैव आहे की शिक्षणाच्या बाबतीत अतिशय उदासीन भूमिका या सरकारची राहिलेली आहे. आणि तुम्ही बघताय काल आणखीन एक पेपर फुटला, म्हणजे ते दिपकेंनी एवढी जबाबदारी घेतली आहे, ते तिकडे उतरले आहेत, लढतायत सर्वसामान्य मायबाप जनतेसाठी. हे किती आनंदाची गोष्ट आहे आणि मी त्याचं मनापासून स्वागत करते, कारण का भरडला जातोय कष्ट करणारा प्रामाणिक टॅक्स भरणारा नागरिक. त्याच्यात संसदेचं अधिवेशन झालं, अमित शहा आणि एक मिनिट, पुण्याचे विषय झाले सगळे, आता विचार. अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी
आले नाहीत संसदेमध्ये अगदी शेवटच्या दिवशी. नाही, आम्हाला खरं तर संसदेत आम्ही 1 महिना सगळे होतो आणि आमची एवढीच अपेक्षा होती की एक चांगली चर्चा व्हावी. 2 महत्वाच्या घटना या देशात झाल्यात. एक तर नीटच्या परीक्षेत झालेलं लिकेज, त्याच्यानंतरचं झालेलं जंतर मंतरचं आंदोलन आणि त्यात तिथल्या आपल्या मुलांवर झालेला हल्ला आणि पेलेट गन्स याची एक इन्क्वायरी स्वतः मी हाऊसमध्ये बोलले. तेव्हा याच्यावर SIT स्थापन करा आणि पारदर्शकपणे या देशाला सांगा की ऑर्डर कोणी दिली. या बाबतीत आम्हाला आश्चर्य वाटतंय की सरकारची कुठलीही सहकार्याची भूमिका नव्हती. आणि दुसरं, जो आपल्या सगळ्यांच्याच श्रद्धेचा विषय आहे, ज्या प्रभू श्रीराम यांना आपण मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणतो, अशा मर्यादा पुरुषोत्तम रामांच्या मंदिरात चंदा चोरी होते हे धक्कादायक आहे. आणि त्याच्यामुळे म्हणजे आता मंदिरं पण सोडली नाहीत अशी भावना ही सर्वसामान्य मायबाप जनतेत आहेत. आणि त्याची इन्क्वायरी ही होईल तेव्हा होईल, पण व्हिडिओज पाहिलं ना, चोरी तर झालीच आहे ना. आणि त्याच्यावर चर्चा करायला का सरकार हो म्हणत नव्हती. आणि एक तुम्हाला सांगते मी की हाऊस चालणं, पार्लमेंट चालणं ही विरोधी पक्षाची जबाबदारी नसते, ती सत्ताधाऱ्यांची असते एका लोकशाहीमध्ये. त्याच्यामुळे दुर्दैव आहे की ह्या सगळ्या चर्चेमध्ये आम्ही प्रत्येक चर्चेला तयार होतो. या देशात 2च उत्तरं आम्ही मागतोय. एक की आपल्या मुलांवर पेलेट गन ची ऑर्डर कोणी दिली हा पहिला मुद्दा. आणि दुसरा, प्रभू श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम रामांच्या मंदिरामध्ये चोरी कोणी केली आणि तो चंदा कुठे गेला याचं उत्तर आम्हाला हवं. देशातल्या रेल्वे स्टेशन्सवरचे जे पाण्याचे नमुने आहेत त्याबद्दल एक कॅगचा अहवाल आलेला आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातलं, मुंबईतलं CSNT असेल, लोणावळा, कल्याण, भिवंडी इथल्या त्या पाण्यामध्ये ई कोलाई हा जीवाणू आढळलाय असं कॅगचा रिपोर्ट सांगतोय, जो दूषित आहे पाणी. हे अतिशय चिंताजनक आहे. मी ही बातमी सकाळी वर्तमानपत्रात वाचली आहे. मी माननीय अश्विनी वैष्णवजींना आज ट्विटी करते की याची त्यांनी सखोल इन्क्वायरी तातडीने लावली पाहिजे. काही राजकीय प्रश्न आहे. 2 दिवसांपासून पक्षाच्या बैठका सुरू आहेत, मात्र जयंत पाटील बैठकीला नाहीत. बरीच चर्चा जी आहे ती केली जाते. त्या मीटिंगला जयंतराव नव्हते, त्या मीटिंगला राजेश टोपे नव्हते, त्या मीटिंगला अनिल देशमुख नव्हते, त्या मीटिंगला राजेश नव्हते, अनिल देशमुख नव्हते, निलेश लंके नव्हते, त्या मीटिंगला अजून कोण नव्हतं, बाळ्या मामा होते, त्या मीटिंगला अमोलदादा कोल्हे नव्हते, त्या मीटिंगला जितेंद्र आव्हाड नव्हते. असे खूप लोक त्या मीटिंगला नव्हते. त्यानंतर एक चर्चा आहे की साहेबांनी पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना अशा सूचना दिल्या की भविष्य काळामध्ये सक्रिय व्हावं लागेल, जास्तीत जास्त तरुणांना संधी द्या, आपण विरोधी पक्षामध्ये आहोत, कोणताही संभ्रम घेऊ नका. साहेबांनी कुठलाही भाषण केलं नाही. तुमचा जो सूत्र आहे त्या सूत्रांनी चुकीची माहिती दिली आहे. साहेब 2 दिवस मीटिंगला होते. साहेबांनी एकही सूचना त्यांनी दिली नाही. फक्त ऐकण्याची मीटिंग होती, बोलण्याची नाही. सूत्र बदला, तुमचा सूत्र चांगला नाही. मात्र कधी झाली ऑफिशियली त्यांची काय युतीचा अंतर्गत प्रश्न आहे, कोणी काय करायचं. माझी एवढीच विनंती आहे की या राज्यातले खड्डे बुजवा. आमच्या नीटचा पेपर हा फुटणार नाही. आमची मुलं फार कष्ट करतात. नाशिकमध्ये एवढा मोठा कुंभमेळा होतोय, त्याच्यावर रोज आरोप प्रत्यारोप भ्रष्टाचाराचे होत आहेत. माझी हात जोडून माननीय मोदीजींना विनंती आहे की तुम्ही आम्हाला शब्द दिला होता देशवासी म्हणून की ना खाऊंगा ना खाणे दूंगा, तुम्ही प्लीज महाराष्ट्रात लक्ष घाला. माझी हात जोडून विनम्रपणे माननीय मोदीजींना विनंती आहे. नाशिकमधील बोगस टेंडरचं प्रकरण चर्चेत असताना गिरीश महाजन यांच्या राजीनाम्याची मागणी होती. आता त्यांचीच नाशिकच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झालेली आहे. मग मी असं जर झालं असेल तर मी तातडीने माननीय मुख्यमंत्र्यांना याच्याबद्दल पत्र लिहिलं की जर आरोप प्रत्यारोप होत असतील आणि जर बोगस, तुम्ही म्हणता तसं, जर बोगस टेंडर्स असतील आणि त्याच्यावर त्यांना आरोप जर होत असेल आणि त्याच्यात सत्य असेल तर हे अतिशय चुकीचा आणि अयोग्य निर्णय असेल त्या सरकारचा. काय 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 नक्की कळत नाही नक्की काय आहे. कारण का मला दुसरा एक व्हिडिओ आला
ज्याच्यात होतं की हा डीप फेक आहे आणि हा खरा आहे. त्याच्यामुळे नक्की कुठला व्हिडिओ खरा आहे हे मला असं वाटतं याची माहिती आपल्याला सगळ्यांनाच काढायला लागेल, कारण का खूप व्हिडिओज वेगळे वेगळे फिरतायत मीडियामध्ये. बावनकुळेंनी तर सोनिया गांधींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली या प्रकरणी. अहो ते मंत्री आहेत, ते जाऊन खुणावरही माझ्यावर पण गुन्हा दाखवू शकतात. कॅबिनेट मिनिस्टर आहेत या राज्याचे, स्टेटमेंट कशाला पाहिजे? पोलीस स्टेशनला जाण करा आमच्यावर गुन्हे, काय प्रॉब्लेम आहे? त्यावर काँग्रेसवरती टीका होते की वंदे मातरम जे आहे ते वंदे मातरमचा अपमान काँग्रेसकडून करण्यात येतोय. अहो कसं आहे, भ्रष्टाचाराबद्दल आमच्या विरोधात काही बोल राहिलं नाही. स्वतःच अपयश हे लपवण्यासाठी आता दुसरं काहीच राहिलं नाही. त्याच्यामुळे यही सही. आता याच्यावर पण पोलीस केसेस होतील आमच्यावर. रॅलीमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे देखील एक व्हिडिओ व्हायरल होते. हे सनम तेरे लिए अशा पद्धतीने वाक्य आलेले आहे. हे वतन दाखवत होते. मी नाही पाहिलेला बाबा व्हिडिओ, मी पाहून सांगते तुम्हाला. नाही, खूप गंभीर प्रश्न आहे. आम्ही त्याचं कुठल्याही आंदोलनाचा अर्थातच स्वागतच करणार ना आम्ही. माझं म्हणणं आहे, जर चांगल्या कामासाठी कोणीही जर उभं असेल, एका लोकशाहीमध्ये तो अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना दिलेला आहे. त्याच्यामुळे अर्थातच तुम्ही विरोधात असा किंवा सत्तेत असू द्या, जर कोणी अशा भावना मांडत असेल, आंदोलन करत असेल, ते एका सशक्त लोकशाहीमध्ये त्याचा मान सन्मान झालाच पाहिजे. छगन भुजबळ ज्येष्ठ नेते आहेत. पालघरमध्ये आणि चंद्रपूरमध्ये मुलांना झोपायला नीट गाड्या नाहीयेत. काही मुलं सर्पदंशाने गेलेली आहेत. तर अक्कलकोटमध्ये स्लॅब कोसळून काही मुलं गंभीर जखमी झाली. त्याच्यावर महाराष्ट्र सरकारने मी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलेलं आहे की महाराष्ट्राच्या सगळ्या आश्रमशाळेचा रिव्ह्यू महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि या राज्यातल्या कलेक्टर्सनी घ्यावा. कलेक्टर्स करून माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याचा एक रिव्ह्यू घेतला पाहिजे तातडीने. आणि काही काळापूर्वी एक कमिटी स्थापन केली होती महाराष्ट्र सरकारने सगळ्या आश्रमशाळा रिव्ह्यू करण्यासाठी. तर त्याचा संदर्भ घेऊन महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने कलेक्टर्सला टार्गेट्स द्यावी की एक 15 दिवसात महिन्याभरात हा सगळ्याचा आढावा, कारण का हे इन्फ्रास्ट्रक्चर पटकन रिपोर्ट कोण देऊ शकतं महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना? तर स्थानिक कलेक्टर्सला टार्गेट देऊन 15 दिवसात सगळी माहिती घेऊन पूर्ण वॉर फुटिंगवर. आणि मी तर परवा प्रेसमध्येही बोलले की स्थानिक आमदार खासदारांना द्या ना, कधीतरी राजकारण बाजूला ठेवून राज्यासाठी एकत्र येऊया ना. ऑपरेशन सिंदूर, पेहलगामला जेव्हा हल्ला झाला तेव्हा ऑपरेशन सिंदूरला आम्ही एक झालोच ना. तर मी आपली मुलं आहेत ना, आपल्या मुलांसाठी आश्रम शाळेंना द्या टार्गेट प्रत्येक आमदार खासदाराला. आम्ही पण जाऊ फील्डवर, सगळे आमदार खासदार कलेक्टर्सनी मिळून एक रॅन पेटू की आज नंतर या राज्यातली कुठली आश्रमशाळा ही अशी वंचित राहणार नाही. सगळे ओनरशिप घेऊ, CSR वापरू, सगळे मिळून काहीतरी क्रांती करू नये राज्यात. आमची सहकार्याची भूमिका या चांगल्या कामासाठी महाराष्ट्र सरकारला. छगन भुजबळ ज्येष्ठ नेते आहेत. नाशिकसाठी त्यांचं आणि महाराष्ट्रासाठी मोठं काम आहे. मात्र पालकमंत्री पदावर त्यांची वर्णी लागलेली नाहीये. कुठेतरी त्यांना डावललं गेलं. हा प्रश्न तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला विचारायला लागेल, कारण का ते त्या गटामध्ये आज आहेत आणि त्याच्यामुळे ह्याचं उत्तर तो गटच देऊ शकेल. मी कसं देणार? तो त्यांच्या गटाचा अंतर्गत प्रश्न. काही बैठकीमध्ये अशी माहिती मिळते की काही जिल्हाध्यक्षांनी प्रमुख नेत्यांना विचारलं की प्रमुख नाही, मलाच म्हणजे विचारलं. तुम्हाला की पक्षामध्ये संभ्रम आहे का किंवा तुम्ही एनडीए सोबत जाणार का, अशा विषयांवरती चर्चा म्हणजे झाली का? म्हणजे की आमच्या म्हणजे किती लोकशाही आहे बघा आमच्या पक्षामध्ये. आम्ही खूप कमी बोललो. आमचे प्रत्येक जिल्हाध्यक्ष आले, त्याचं मन पूर्णपणे त्यांनी मोकळं करून काय वास्तव आहे राज्यात, काय चाललंय, काय या सगळ्याची चर्चा झाली. म्हणजे आपण पक्ष कसा वाढवला, काय प्रश्न आहे, महागाई, बेरोजगारी, कसा भ्रष्टाचार ग्राउंडवर झालाय, रस्त्यांची काय अवस्था आहे, या सगळ्याबद्दल ग्राउंडची सगळी माहिती आम्हाला आमच्या अध्यक्षांनी दिली. पुढे पक्ष कसा जाईल तेही तुमच्यासारखे चॅनलवर ते चिंता करतात, कारण का तुम्ही चॅनलवर दाखवता की विनोद तावडे आणि मी एका कमिटी मीटिंग मधून दुसऱ्या कमिटी मीटिंगला एका गाडीतून जातो. त्याच्यामुळे तुम्हाला जसा संभ्रम पडतो तो व्हिडिओ बघून, तसं त्यांनाही वाटलं असेल. तर मी त्यांना समजून सांगितलं की विनोदजी आणि मी आम्ही एका मीटिंग मधून, जल जीवन मिशनच्या मीटिंग मधून निघालो आणि एक जॉईंट पार्लमेंटरी कमिटी मीटिंग होती, त्याला आम्ही दोघं एकत्र गेलो. तर त्यांना मी सांगितलं ते ऑप्टिकली जरा खूप ड्रामॅटिक आणि इंटरेस्टिंग वाटतं चॅनल्सवर, आणि ती ब्रेकिंग न्यूज म्हटलं की आमच्या अध्यक्षांना वाटतं अरे बापरे ब्रेकिंग न्यूज.
त्याला म्हणलं डोंट ओव्हर रिॲक्ट. ते ऑप्टिक्स दिसताना खूप असे ड्रामॅटिक दिसतात, पण ते सिनेमासारखं आहे. सिनेमा ऑलवेज इज ड्रामटाईज ना. जेव्हा तुम्ही स्क्रिप्ट वाचता ते बेसिक असतं, त्याच्यात ड्रामा आला की ते व्हिज्युअली इम्पॅक्ट दिसतं. तेवढंच होतं ते माझं आणि विनोदजींचं जे गाडीचा प्रवास तुम्ही पाहिला. त्यानंतर मग कार्यकर्त्यांमध्ये जो संभ्रम आहे तुम्ही नक्की कार्यकर्त्यात संभ्रम नाहीये. एक दोन लोकांमध्ये तो मीडिया क्रिएटेड संभ्रम आहे. त्याच्यात संभ्रमाचा विषय काय? तुम्ही जर प्रेस कॉन्फरन्सेस पाहिले, आणि माझी तर शपथ गेले 12 वर्ष घेताय तुम्ही, दरवेळीच रिशफल, म्हणजे 14 पासून 26 पर्यंत माझा शपथविधी किती वेळा तुम्ही घेतलाय मला खरं सांगा. जरा डेटा काढूया गंमत म्हणून. माझी तर डिपार्टमेंट मोदीजींना न विचारता तुम्ही अनाऊन्स करता. आज मला नाही असं वाटत. मी जे देवेंद्रजींचं स्टेटमेंट ऐकलं त्याच्यात मी वाचलेलं, तुमचं जर स्टेटमेंट असेल तर ते ऐकून मी त्याच्यावर नक्की रिॲक्शन देईन. पण मला जे माहिती आहे, जे स्टेटमेंट मी वर्तमानपत्रात वाचलं त्याच्यात ते असं म्हणाले की बऱ्याचशा कंपनी अशा होत्या ज्या ऑपरेशनल नव्हत्या. माझं म्हणणं आहे त्या का ऑपरेशनल नव्हत्या. माझं एवढंच विचार आहे की इंडस्ट्री डिपार्टमेंट महाराष्ट्र सरकार करतंय काय? इंडस्ट्री डिपार्टमेंटच्या माध्यमातून रेड कार्पेट ट्रीटमेंट इन्व्हेस्टर्सला का दिली जात नाही? सगळी राज्य देत आहेत. तेलंगणा, कर्नाटका, पंजाब, आंध्र, ह्या सगळ्या राज्यांमध्ये, हे उत्तर प्रदेश फॉर दॅट मॅटर, मी आमच्याकडे सगळा देशाचा डेटा येतो पार्लमेंटमध्ये. मग महाराष्ट्रामध्ये रेड कार्पेट इंडस्ट्री डिपार्टमेंट करतंय काय महाराष्ट्र सरकारमधलं? त्यांचा जॉबच आहे ना, म्हणून ते इंडस्ट्रीसाठीच डिपार्टमेंट आहे. तर इंडस्ट्री डिपार्टमेंटच इफेक्टिव्हली काम करत नसेल तर माझी विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की ह्याची जबाबदारी आणि अकाउंटेबिलिटी तुम्हाला द्यावी लागेल. आणि राजाभाऊ वजेंचं तुम्ही पार्लमेंट मधलं उत्तर पाहिलंय. शॉकिंग आहे तो डेटा की महाराष्ट्रातले एवढे उद्योग बंद तरी होत आहेत किंवा बाहेर जात आहेत. हे पूर्णपणे इंडस्ट्री डिपार्टमेंटचं अपयश आहे. काही रिक्षा चालकांना आज मराठी बोलण्यासाठी अनुमती केलेलं आहे, त्याकडे कसं पाहतो? कुठल्याही राज्यात जेव्हा आपण राहतो, एखादी भाषा आणखीन येणं ही आनंदाचीच गोष्ट आहे ना. आता आम्ही जेव्हा तामिळनाडूमध्ये जातो गोड वाटतं काहीतरी ऐकायला, आम्ही बेंगॉलला जातो तेव्हा गोड वाटते ती भाषा ऐकायला. आणि जर आपण त्या शहरात राज्यात राहत असो तर तिथली भाषा शिकायला काय कमीपणा, काय हरकत नाही ना भाषा शिकण्यासाठी. उलट कसं आहे, उलट तुम्ही विचार करा, त्यांचा जो प्रत्येक गिराईक येईल त्याच्याशी ते मराठीत बोलतील, त्यांनाच त्याचा उपयोग होईल ना. कारण का कस्टमर इज किंग. तर कस्टमर किंग आहे. कस्टमरला आणखीन चांगली जर सर्व्हिस मिळणार असेल तर 2 पैसे त्यांना पण जास्त मिळतील. त्याचं उलट स्वागत आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. पंतप्रधान परवा दिवशी 15 ऑगस्टच्या भाषणात म्हटलं की दिमागी नक्षल पासून सावध राहिलं पाहिजे. मला दिमागी नक्षलचा अर्थ मला माहिती नाही, पण ते सगळं आता त्या इंस्टाग्राम आणि याच्यावर दिमागी नक्षल जोरात चालल्या असं म्हणतात बाई. मगाशी कोणीतरी मला खाली भेटलं ते सांगत होते. पण दिमागी नक्षलचा अर्थ मला माहिती नाही. म्हणजे काय माननीय प्रधानमंत्र्यांना म्हणायचं होतं, त्याच्या सरकारलाच त्याचा विचारावं लागेल काय नवीन वर्ड कॉइन केलं ते. सोशल मीडियावर याचंच कुणीतरी अकाउंट काढलंय आणि खूप मोठ्या संख्येने त्याचे आता फॉलोअर्स वाढू लागले. हो, हे मला मगाशी कोणीतरी सांगितलं. दिमागी नक्षलचा अर्थ मला तरी माहिती नाही. नक्षलवाद मला माहिती आहे, पण दिमागी नक्षल मला वाटतं माननीय प्रधानमंत्र्यांच्याच ऑफिस मधून क्लॅरिफिकेशन आलं तर आपल्याला कळेल की नक्की काय. थँक्यू.